नमस्कार, मी कृष्णा केंडे. मी सध्या लातूरमध्ये आहे. लातूर आपल्या वेगवेगळ्या पॅटर्नवरून ओळखलं जातं. लातूरचा शैक्षणिक पॅटर्न आहे, लातूरचा सांस्कृतिक पॅटर्न आहे, लातूरचा राजकारणातील मैत्रीचा देखील पॅटर्न आहे, लातूरचा दुष्काळाचा देखील पॅटर्न आहे. कारण की इथे महाराष्ट्रात ट्रेननं पाणी या ठिकाणी आणावं लागलेलं होतं. लातूरकरांचा लोकसभा निवडणुकीचा नेमका काय पॅटर्न आहे हे जाणून घेणार आहोत. मी या सगळ्या तरुणाईसोबत गप्पा मारणार आहे. लातूरचा आहे? लातूरचा आहे. काय करायला सध्या स्पर्धा परीक्षा तयारी चालू आहे. बरं, मला सांग काय इथे पॅटर्न आहे, राजकीय पॅटर्न काय सध्या सुरू आहे? राजकीय पॅटर्न म्हणलं तर मी लातूरचा आहे, पण माझं मूळ गाव माझा मतदारसंघ आहे ना, जिल्ह्याचा काय पॅटर्न आहे? जिल्ह्याचा आहे, पण माझा मतदारसंघ लोकसभा धाराशिव. विधानसभा आहे. बरं बरं बरं. त्याच्यामुळे मी तिकडे सांगू, तिकडे ओमराजी फिक्स आहे. बरं. आणि विधानसभेला अभिमन्यू पवारचं आहे, कारण की त्याची कामच तशी आहेत. आता सामान्य माणसाचे फोन कॉल उचलणे म्हणजे त्याच्यातून भरपूर कामं होतात. शेतकऱ्याचे होतात, पुन्हा नाही त्या व्यक्तीचे होतात. आणि विधानसभेला अभिमन्यू पवार साहेबांचं काम उत्तम चांगलं. काय करताय तरुणाई विचार मतदान करताना? मतदान करताना काय फक्त देशाचा विचार करावा लागतंय. लातूरचा विकास होणं गरजेचं आहे. आता देशाच्या पातळीवर जर बघायचं म्हणलं तर सर्वात जास्त मुलं लातूरमधून इंजिनिअरिंग आणि MBBS ला जातात. तर त्या पातळीचं एखादं कॉलेज इथं डेव्हलप होणं आवश्यक आहे. ते केलंय का, झालंय का? आतापर्यंत तर नाही झालं. आता पुढील सरकारमध्ये काय होतं. काल तर मागणी केली की तुमच्या नेत्यांनी की आम्हाला आयाम द्या. काल मागणी केली आहे, पण आता सरकार आल्यावर ते काय आश्वासनं देतात ते पूर्ण होतात का बघू. काय पॅटर्न आहे रे? लातूरचा काँग्रेस पॅटर्न आहे. फक्त इथंच काँग्रेस चालणार वन वे. का बरं? मोदी सरकारनं इथं काहीच विकास केला नाही कुठल्याच दृष्टिकोनातून. इथं शैक्षणिक दृष्टिकोनातून नाही, शेतकऱ्याचा नाही, रोजगाराच्या बाबतीत नाही, कुठल्याच बाबतीत नाही, विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून. नेमका विकास कशासाठी म्हणायचा मोदीचा? फक्त वन वे इथं काँग्रेसच चालणार. कशामुळे? एक तर विद्यार्थ्याची स्थिती, त्यांच्या परीक्षेचे वाढलेले फीस, प्रत्येक पेपरला 1000 रुपये फीस सरकारने ठेवलेली आहे. आणि काँग्रेसच्या जी काळामध्ये होते ती फीस एकदम कमी होती, विद्यार्थ्यांना सवलती होत्या, प्रत्येक गोष्टीचा पुरवठा सरकार करत होतं. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक घोळ हे मोदी सरकार करत आहे. त्याच्यामुळे इथं काँग्रेसच यार असं का लपायला लाव, पुढे या जरा, बोला. मी महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो, कारण पोलीस भरतीची जे मुलं आहेत त्यांना आता ग्राउंडचा त्रास होणार आहे. एकतर पावसाळा आहे. मला लोकसभेचा पॅटर्न सांगा ती. लोकसभेचा पॅटर्न संदर्भात म्हणलं तर सर मी औसा तालुक्यातला आहे. सध्याला तुझं मतदान तिकडेच आहे? हो, तिकडे. काय सांगेल? सध्या काय वातावरण दोन्ही पक्षाचं चालू आहे. म्हणजे ह्या लातूरमध्ये बघितलं तर सध्या स्थिती विधानसभा निलंग्याची आहे संभाजी पाटलाकडे, परत पुन्हा उदगीर आहे संजय बनसोडे. म्हणजे जास्तीचा कल बघितला गेला तर भाजपकडेच वाटते. असं म्हणजे स्थानिकचे आमदार जास्तीचे आहेत. हे तर म्हणतोय काँग्रेस आहे. वाटते प्रत्येकाचे मतांतर वेगळं असणार. तू याच्या मतात सहमत नाही? हां नाही, म्हणजे कसं आहे आता काँग्रेसचं म्हणलं तर खास प्रॉपर म्हणलं तर देशमुख, लातूरमध्ये म्हणलं तर बाकी ठिकाणी तर निलंगा विधानसभा म्हटल्यानंतर संभाजी पाटील येणार, इकडं औसा म्हटल्यानंतर अभिमन्यू पवार, उदगीर म्हटल्यानंतर संजयजी बनसोडे, ग्रामीणला असं तसं चालणार. त्याच्यामुळे हा कल निश्चित नाही आणखीन काही. बरं, अजून काय निश्चित नाही. काय सांगशील? काय सांगू आता, काय काय तुमचं इकडलं राजकीय पॅटर्न काय चाललाय? राजकीय पॅटर्न काँग्रेसच आहे. हा? काँग्रेस कशामुळे? कशामुळे म्हणजे आता मोदीची महागाई, बेरोजगारी, आमच्याकडून हजार रुपये भरून घेतले, त्यात गपळे केले, वशिले वस्तूला. आता काय करा सांगा. काय सांगशील? कशाबद्दल? अरे काय चाललंय इथे राजकीय म्हणलं तरी तर काँग्रेसचं सरकार येते. कशावरून? काँग्रेसनं भरपूर केले लातूरसाठी, शैक्षणिक पॅटर्न गाजवले, पुन्हा एक मुख्यमंत्री झालेला आहे. त्या काळात भरपूर विकास झालेला आहे लातूरचा. बरं, मला सांग, जसा इथं तू पॅटर्न सांगितला तसा दुष्काळाचा पण पॅटर्न आहे ना. दुष्काळामुळे म्हणजे महाराष्ट्र योजना राबवली ना साहेबांनी, भरपूर योजना राबवली त्या काळात. मांजरावर बॅरेजेस बांधलेत ना. मोदी तर म्हणतात नाही काँग्रेसने मुळेच पाणी नाही, काल सभेत म्हणले. काँग्रेसनं पाऊस पडला नाही का? मग काँग्रेसनं पाऊस पडला नाही का? आता भौगोलिक दृष्ट्या लातूरला पाऊस ते उमाटावर असल्यामुळे पाऊस पडणारच नाही ना. त्याच्यामुळे काही योजना मोदीने तर कुठे केल्या? 10 वर्ष सरकार होतं त्यांचं. काय केली त्यांनी सांगावं लातूरसाठी? 10 वर्ष 5 वर्षात कुठे दिसले नाही. आता केंद्र स्वामी समर्थ महाराजाच्या केंद्रात येऊ लागली ती. काय पोरी पण आहेत आपल्याकडे. काय लातूरचं पॅटर्न आहे?
सर आता मला वाटते की काँग्रेसला चान्स देऊन बघावा, कारण की मोदींनी चांगलं काम केलेलं आहे पण त्यांनी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे काहीच नाही केलं. ते बोलतात की भ्रष्टाचार होऊ देणार नाही असं बोलले होते, पण तलाठी भरतीमध्ये किती गोंधळ झाला, 3 वेळेस लिस्ट लावले. यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास उडतोय. मोदी सरकार म्हणजे बिझनेसला व्हॅल्यू देतात, पण शेतकऱ्यांच्या लेकरांनी काय करायचं, स्पर्धा परीक्षा करत त्यांच्या इलेक्शन आल्यानंतरच 5 वर्षांनी जागा काढतात. तोपर्यंत आम्ही पण 5 वर्ष थांबायचं का? प्रत्येक वर्षी काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस प्रत्येक वर्षी 2 वर्षाला किंवा प्रत्येक वर्षी ऍड पडायच्या. त्यावेळेस म्हणजे आशा असते माणसाला ह्या वर्षभर अभ्यास करून लागू, पण 5 वर्ष जर गरीब विद्यार्थी कसं टिकायचं परिस्थिती नसताना. मग मतदान करताना काय विचार करता? मतदान करताना आता तरुण म्हणून एक विचार वाटतोय की मोदी सरकारला पर्याय देऊन बघितला, पण त्यांनी आपली देशाची अर्थव्यवस्था जगात 5व्या क्रमांकावर नेली. आता जर चान्स दिला तर ते बोलतात की 3ऱ्या क्रमांकावर नेऊ. त्यांनी बाहेर आंतरराष्ट्रीय विकास केलेला आहे, पण त्यांनी इथल्या जनतेचा तरुणाईचा त्रास काय हे जाणून घेतलं पाहिजे. तरुणाई तळमळते, बेरोजगारी खूप आहे, बिझनेस ठीक आहे, पण गव्हर्नमेंटमध्ये येण्यासाठी जे लेकर प्रयत्न करतायत त्यांना पण तुम्ही संधी द्या ना. म्हणून म्हणजे माझ्या दृष्टीने किंवा जशी माझी अवस्था झाली सगळ्या तरुणाईच्या मतानुसार असं वाटते की ह्यावेळेस संधी काँग्रेसला द्यावं. सेम पार्टी कुणी पण सरकारमध्ये आल्यास तेच काम करणार आहेत, पण ह्यावेळेस संधी चान्स म्हणजे बदलण्याचा विचार चालू आहे. काय विचार करते तू मतदान करताना? मतदान करताना मी यावेळेस पहिल्यांदाच मतदान करणार आहे आणि पहिलं मतदान म्हणून मला असं वाटतं की जी राजकीय स्थिती जर पाहिली आज आपल्या महाराष्ट्रातली असो या देशातली असो, मोदींनी आंतरराष्ट्रीय लेवलवरती जरी देशाचं नाव उज्ज्वल केलेलं असेल तरी माझ्या मैत्रिणीनं सांगितल्याप्रमाणे आज 1 वर्ष काल कंप्लीट झालं. 30 एप्रिलला गेल्या वर्षी कंबाईनची एक्झाम झाली होती आणि 1 वर्ष कंप्लीट झालं तरीही आणखीन सुद्धा कंबाईनची ॲड नाही किंवा राज्यसेवेची एक्झामसुद्धा पोस्टपोन झालेली आहे. तर या लातूर भाग म्हणजे पूर्ण ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागातून विद्यार्थी येऊन परीक्षेची तयारी करतात. पाण्याची काय स्थिती आहे लातूर? पाण्याची सध्याला पाहिलं तर सर पाण्याची खूप बिकट स्थिती आहे आणि एकाच विशिष्ट पक्षाला मी काही म्हणू शकत नाही, परंतु कोणताही राजकीय पक्ष याकडे म्हणावं तसं व्यवस्थितरित्या लक्ष देत नाहीये. काय सांगशील? माझं इलेक्शनबद्दल सांगायचं एक आहे तर नॉट ऑप्शन असतेच ना, नॉन ऑफ दी अबाव. मग ते टाकल्याच्या नंतर 1000 मतदान त्याला पडत असेल आणि 100 मतदान जर दुसऱ्या म्हणजे 2 पार्टीला पडत असेल तर त्या नॉटोचं काहीच म्हणजे उपलब्धच केला जात नाही, त्याच्यावर काहीच दुर्लक्ष केलं जाते आणि म्हणजे जास्त मत ज्याला पडले त्यालाच येते. म्हणजे दुसऱ्यांचं काही मतच घेतलं जात नाही, मग ते ऑप्शनच कशाला ठेवायचं, नन ऑफ दी अबाव. पण तू आता काय विचार करतेस मतदान करायचं झालं तर तुझ्या मनात काय आहेत? उमेदवाराच्या अपेक्षा काय आहेत तुझ्या? असं की म्हणजे जागा पडल्या पाहिजेत. परिस्थिती बिकट असताना विद्यार्थी इथं राहतो, 6 महिन्याचा म्हणजे आपला प्रॉब्लेम आहे, 6 महिने राहायचा, मग नंतर जास्त दिवस राहू शकत नाही, 6 महिने राहायचं असं घरून ठरवून आले आणि 1 वर्ष जर ऍड पडत नसतील तर सगळे विद्यार्थी बेचैन होतील, त्यांना रिझल्ट यावा असं वाटतंय आणि जागे पण जास्त निघत नाहीत आणि निघाले तर व्यवस्थित रिझल्ट येत नाही. त्याच्यामध्ये म्हणजे घोटाळा होत आहे, प्रत्येक गोष्ट असंच होत आहे. त्याच्याबद्दल मला वाटतं की मला म्हणायचं नाही की काँग्रेसला द्यावं, पण माझं मतदान मी काँग्रेसलाच करेल यावर्षी असं म्हणायचं. अजून काही तरुण आहेत आपल्यासोबत, इकडचे काही आहेत अजून. पुढे अरे ये रे, बोल की. सर मला जर म्हणायचं म्हणलं तर BJP सरकार विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा विशेष काही करत नाही सर. वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या पेपर फुटत आहेत, त्याविषयी कायदा त्यांनी म्हणला आहे पण कायदा केला नाही सर. काँग्रेस सरकार आणि BJP सरकारमध्ये एकच आहे, BJP सरकार हे फक्त ॲडव्हर्टाइजमेंटवर भर देते सर. आणि तुम्ही जर काम करायचं म्हणलात तर काँग्रेस सरकार काम करत आहे. ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्या पंचवार्षिक योजनेमध्ये काँग्रेसच्या काळात भरपूर कामे झालेली आहेत, पण आपल्याला कोणत्याही एका विशेष पक्षाला असं नाव ठेवता येत नाही. ज्या त्या दृष्टिकोनातून पक्ष आपले काम करत असतात, परंतु या देशाच्या आणि तरुणाईच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाला यावेळी जर आपण चान्स दिला तर नक्कीच काहीतरी बदल होईल आणि विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या आणि शेतकऱ्याच्या समस्या आहेत त्या नक्कीच सुटतील सर. ही सगळी तरुणाई आहे लातूरमधली. खरं तर आम्ही सहज यांना सगळ्यांना भेटलो आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. लातूरचा युवक नेमका काय विचार करतो आहे मतदान करताना, त्याच्या समोरच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्या समस्याला उत्तर कोणाकडे आहे, जे पक्ष उभे आहेत त्यातला कुणी त्यांच्या समस्याला उत्तर देऊ शकतो का, या सगळ्यांचा विचार करून ही तरुणाई मतदानाला सामोरं जाणार आहे. आणि लातूरचा तरुणाईचा पॅटर्न नेमका काय आहे तर हा त्यांच्या प्रतिक्रियेतून समोर आलेला लातूरकरांचा पॅटर्न आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.